परंतु त्याच टप्प्यावरती एखादी फोटो कॉफी काढावी की काय तशाच पद्धतीचा हा बॉल टाकला गेलाय. अजिंक्य 11 आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स सध्या आपण याची मॅच पाहतोय. सध्या बॅटिंग करते समोर स्ट्रायकेनला बॅटर किशोर उत्तेकर आहे. चेक. त्याचबरोबर अतुल भालेकर यांना विनंती आहे की आपण आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळलेला आहात. आपलं सन्मान चिन्ह आहे आणि याचा स्वीकार आपण अतुल भालेकर करावा अशी विनंती आहे. आपण या आणि आपला सन्मान आपण स्वीकारा. KSK प्रीमियर लीग मध्ये आपण जिल्हा आयकॉन म्हणून या ठिकाणी खेळलेला आहात. आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. फटका फर्स्टला गेलाय आणि कॅच कंप्लीट करत असताना पहिला धक्का लागलाय टीम अजिंक्य 11 टीमला. गेलाय आणि उत्तेकर किशोर उत्तेकर बाद झालाय. 0.4चा खेळ समाप्त झालाय. 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्याच बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर 3 बॉल डॉट, त्याच्यामध्ये एक विकेट देखील गेली आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. नवनीत चव्हाण बॅटिंग साठी एका बाजूला संकेत कांबळे आहेत. जबरदस्त आपण गोलंदाजी पाहतोय. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रभावित केलाय. पहिल्या बॉल वरती 4 आल्यात तरी त्याच्यानंतर कमबॅकाची वापसी खरं तर आपण पाहू शकाल. अनिल शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत अद्याप या मॅच मध्ये करत असताना बॉलर अनिल शिंदे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. इथे सुरेख फटका क्षेत्रच्या पुन्हा एकदा अतुल आहेत आणि बॅक टू बॅक इथे तिथेच झेल घेतल्यात आणि 2 फलंदाजी ते गारद केलेत. व्यासपीठावरती करत आहोत. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती 11 मध्ये जिल्हा आयकॉन खेळणारे पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अर्थात अतुल भालेकर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांना या KSK प्रीमियर लीगचं जिल्हा आयकॉनचं जे सन्मान चिन्ह आहे ते आपण प्रदान करत आहोत. पाटण एक्सप्रेस वेगवान गोलंदाज आणि जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळले अतुल भालेकर यांचा या ठिकाणी होतोय सन्मान. वळीव कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया उमेश सावंत सरांचा आवाज. सतीश कदम बॅटिंग साठी आता जात आहे. 2 फलंदाज तब्बल इथे ढासळले गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीचे फटकेबाजी पाहायला मिळाली. तोच तिथे खेळाडू म्हटलं तर अतुल होता आणि त्यांनी ते 2 कॅचेस पकडल्या गेल्यात. सतीश एक हार्ड हिटर फलंदाज. कालचा दिवस या देखील खेळाडूने गाजवला गेलाय. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. P1 चा षटक चालू आहे. सामने अगर काच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारो, इस गेंदबाज को छक्का कैसा मारू आणि तो प्रयत्न बॅटरने केला होता आणि प्रयत्न फसले गेलेत. अल्याबावली खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. हा देखील बॉल डॉट होतोय. लाजवाब गोलंदाजी राहिले. पहिलं षटक आपण पाहिलं तर अनिल यांचं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या अवघ्या त्या 49. त्याच्यामध्ये 2 फलंदाज टॉप क्वालिटीचे 5 झालेत. मध्ये जिंकायचं असेल तर आता बॅटिंग करणाऱ्या टीम अजिंक्य 11 टीमला बॅटिंग करायची आहे. 2 फलंदाज माघारी गेलेत. एकाच्या पाठोमागे एक. किशोर त्याच्यानंतर नवनीत चव्हाण देखील बाद झाला. बॉलिंग ट्रॅक वरती आता विवेक शिंदे. पहिलाच बॉल हाफ टर्कट टॉप शॉट केला. ऑन साइडला टर्न केला. डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉल वरती येते. सिंगलने सुरुवात या ओव्हरची होत असताना अडचणीमध्ये आता विकेट तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे मॅच मध्ये. त्यासाठी विकेट वरती राहणं आणि ते फटके शोधणं तितकंच महत्वाचा या मॅच मध्ये तर रोल आणि तो फॅक्टर राहणार आहे. कालच्या दिवसामध्ये सतीश कदमने एक षटकार खरं तर झोपून टोकला होता आणि समोर विवेक शिंदे.
स्टोक चांगलाय, फाईन लेगला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक त्याचा पाठपुरा करतायत, एक मिळतीये, दुसरी पण नाहीये, बॉल जातोय सीमा रेषा पार, आलेला हा सतीश कदमच्या बॅट मधून चौकार. मध्ये चौकार आला आणि अशाच पद्धतीची बॅटिंग होणं महत्वपूर्ण असणार आहे. चौकारच्या टीमने टोटल आतापर्यंत 9 धावा स्कोर गार्ड वरती झाल्यात. विवेक शिंदे पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा धमाका झालाय, बॉल बराच काळ वेळमध्ये हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक होते परंतु हा कॅच ड्रॉप झालाय. हातामध्ये होता, हातामध्ये हा बॉल होता, कॅच ड्रॉप झालाय. आणि आता याची किंमत काय असणार आहे सतीश कदमची या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या बॉल वरती एक सिंगल येती है, टोटल 10 धावा 10 के बाद आते दोस्तों. बग जोखिम तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा, जिसमें दम उसी के कहते दोस्तों बाजीराव सिंगम. कोण म्हणेल आता माझी सटकली, मला राग येतोय, तो राग आणावा लागेल मॅच मध्ये. इथे पाहू शकाल ऑन साइडला टर्न केलाय, बॉल निघून जातोय. ना शोना ना बाबू ना मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग गन्ना. आज की रात में गाना फेमस है, उसमें डांस करती है तमन्ना, गंजाएगी तुन्ना तुन्ना ठोगड़ी जे. चौकार एक सिंगल आता देखील चौकार आलाय. संकेत कांबळे चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना आणखीन एक इथे वळण दिलंय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या बॅगाच्या बाहेर आणखीन एक येतोय दर्जेदार बॅक टू बॅक. संकेत कांबळे सेट ऑन फायर, चौकार. जबरदस्त बॅटिंग होते या मॅच मध्ये. संकेत कलंबे जिल्हा आयकॉन आणि आयकॉनच्या विरोधामध्ये आता त्याचा हल्ला बोल, जबरदस्त बॅटिंग होतीये. आयकॉन टू आयकॉन 18 धावा स्कोर गार्ड वरती 1.5 चा खेळ समाप्त झालाय. जबरदस्त लाजवाब अप्रतिम बॅटिंग होतीये. आणखीन एक इथे मोठा तडका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे खेळ संपतोय. खर तर संकेत कलंबे यांचा फलंदाज बाद. धाबा इथे सावरावा लागेल. आयकॉन इथे डासाला गेलाय, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आता या जोडीला खरं तर आता सेटअप तयार करणं तितकंच महत्वाचं आहे, कारण का 3 फलंदाज टॉप क्वालिटीचे बाद झालेत. अनिल शिंदे पुणे एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. धावा झाल्यात त्या अगदी 18 धावा. साथीला आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रमोद कदम बॅटिंग साठी, समोर सतीश कदम 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 5 धावांचं योगदान दिलंय. इथे सरळ बॅटने खेळलाय, बॉल बराच काळ बॉलमध्ये आहे, बॉलची झाली आहे गोटी, बॉल सीमा पार, हा येतोय दमदार सतीश कदमच्या बॅट मधनं षटकार. अडकणी ते समोर बॅटने केलाय, चायू करत असताना लॉंग ऑफ आहेत, एक तर सिंगल मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. गुड रन इन द बिटवीन द विकेट, त्यांचा दोघांमधला डोळ्यांमधला इशारा आणि इशारा देताच इथे 2 धावा कंप्लीट केल्यात आणि बघता बघता आता धावा झाल्या त्या 2 बॉलच्या पाठीमागे 8 टोटल झाल्यात त्या 26. मॅचला मजा येईल, मॅचला मजा येईल. हाय व्होल्टेज ड्रामा, प्रत्येक मॅच आज खरं तर टसनी होणार आहे, प्रत्येक मॅच खुन्नसनी होणार आहे आणि खुन्नस हवी आहे क्रिकेटच्या पटलावरती.
टोटल 26 धाबा. बॉलर अनिल सध्या सतीचा गोल बॉल स्ट्रोक फसला गेलाय. क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत आणि कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होत असताना या मॅच मध्ये जीवदान देखील मिळाले गेले. सतीश कदमचा हा कॅच ड्रॉप झालाय. एक सिंगल. टोटल 27 धाबा. कॅच घेणं महत्वाचं होतं. थोडेसे दूर होता दूरवरचा प्रवास आणि तो पार करत असताना बॉल हाताशी आला होता परंतु सुटल्यानंतर धरती मातेला करताना हा बहाल केलाय. लेफ्ट हँड बॅटर प्रमोद कदम स्ट्राइक एंडला. लेफ्ट हँड बॅटर धोक्याचा ताप असतो. समोर अनिल शिंदे चांगली गोलंदाजी मी म्हणेन. कमबॅक थोडंसं केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर 2. आता एक सिंगल. एकंदरीत 9 परंतु एकंदरीत धावा झाल्यात त्या 27 धावा कुठल्या गेल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर पायांचा भेद घेतलाय. खाली राहिलाय. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते या बॉलवरती. या ओव्हर मध्ये रन्स आल्यात या ओव्हर्स मध्ये रन. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय अनिलचं परंतु या षटकामध्ये थोडस बार खाल्लाय. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर सिंगल डबल वरती जोर ठेवलाय. टोटल झाल्यात त्या 28 धाबा स्कोर गार्ड वरती. सतीश कदमच्या बॅट मधनं ड्राईव्ह करत असताना डिपेस्टा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. एक तर मिळते आणि एकच धाव इथे मिळेल. आता संयम ठेवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर सिंगल डबल वरती फोकस ठेवलाय आणि ही रनची रुटीन सध्या कंपल्सरी चालू ठेवली आहे आणि हे ठेवणं महत्वाचं आहे. 29 धाबा. शेवटचा बॉल असणार आहे आणि या शेवटच्या बॉलवरती आता आक्रमण करणार का बॅटर हे देखील महत्वाचं आहे. परंतु दोन्ही फलंदाजांना थांबायचं आहे मैदानामध्ये. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःवरती नाराज आहे. स्ट्रोक वरती बॅटर. एक तर सिंगल मिळते दुसरीचा सेकंडचा कॉल दिलाय आणि इथे बघता बघता एकच सिंगल आणि इथे गफलत होतीये. खराब थ्रो इथे पाहायला मिळतोय. जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि सध्या पण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये अजिंक्य 11 टीमच्या धावा झाल्या त्या एकूण 31 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात आहे आणि यानंतर आपण काही सन्मान करत आहोत आणि मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ऍडव्होकेट कालिदास पोटेसर या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान आपण करत आहोत. वकील साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने सरांचा या ठिकाणी आपण एक स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. त्यांची उपस्थिती आम्हाला या प्रीमियर लीग साठी लाभलेली आहे. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत. स्नेहपूर्वक सन्मान उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आम्ही पुढील सन्मानाकडे वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे कुरुशी गावचे सुपुत्र मुकादम श्री संजय आनंद शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे कुरुशी गावचे सुपुत्र नारायणजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि त्याचबरोबर नाना शिंदे कुरुशी यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने होत आहे. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानाच्या बाहेर येईल. धोरणात्मक वेळ 1 मिनिटाचा आपण दोन्ही संघांना प्रदान केला होता. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे आणि पुन्हा एकदा ऐकूया. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावतं वार्तांकन आपण ऐकत आहोत उमेश सावंत सरांच्या आवाजातून. टोटल झाल्या तर 31-31च्या. आता खरं तर 61 कशा बनवायच्या त्याच्याकडे आता लक्ष दिलं जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद झाले. सतीश कदम सध्या 7 बॉलच्या पाठीमागे 15 धावांचं चांगलंच योगदान दिलंय. त्याच्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार त्याने ठोकलाय आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती राकेश कदम बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा एंटला प्रमोद कदम 2 बॉलच्या पाठीमागे 2 रन्स त्यांनी बनवलात परंतु या जोडीला आता शेवटपर्यंत थांबणं तितकंच महत्वाचं आहे. समोर तितकीच ताकदवर टीम महाबळेश्वर स्पोर्ट हा संघ असणार आहे. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. राकेश कदम बॉलिंग ट्रॅक वरती. वेदांत शिंदे याच्यावरती केले आक्रमण. टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मधून आलाय हा टॉप क्वालिटी षटकार. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. चरण जबरदस्त इथे बॅटिंग करतोय सतीश कदम. मॅन फ्रॉम वाकीचा खेळाडू. आज इथे दबदबा दहशत दरारा कायम ठेवलाय. आणखीन एक वळण देण्याचा प्रयत्न केलाय तर अपील तर केली आहे.
आणि फलंदाज कदाचित फलंदाज स्वतःच बाहेर येतो आणि खरं तर त्यांनी प्रामाणिकपणा या मॅच मध्ये देत असताना करत असताना सतीश कदम 9 बॉलच्या पाठीमागे 21 फलंदाज बाद. वेदांत शिंदे बघा पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. बॅटचा थोडासा हिस्सा लागलाय, कट लागली आणि त्याच्यानंतर सतीश कदम बाद झाल्यात. 9 बॉलच्या पाठीमागे 21 धावेचं योगदान दिलं. मोठा फटक्यासाठी जाणले जातात, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोहर त्याला खरं तर आवडता आला नाहीये आणि त्याची विकेट कोसळली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत शिंदे, जिथे कालच्या मॅच मध्ये अनिकेत शिंदे बॅटिंग साठी, जिथे कालच्या मॅच मध्ये ज्यांनी खरं तर 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा हव्या होत्या आणि तो मॅच त्यांनी कंप्लीट केला होता. अनिकेत सेलार बॅटिंग साठी, समोर गोलंदाज पाहिलं तर वेदांत शिंदे, त्याच्यामध्ये खात्यामध्ये एक विकेट. टोटल झाल्यात तर एकूण 37 धावा स्कोर कार्ड वरती करावी लागेल, थांबावं लागेल मॅच मध्ये. बॉलर तयार, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय बॉल, परंतु हा बराच दूर जाईल आणि पंचांचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. आता लाईन साठी हे बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा ऑस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा थोडासा बॉल बाहेर आहे आणि अतिरिक्त धाव टोटल झाल्या त्या 38 धावा स्कोर कार्ड वरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु हवेशी संपर्क केलाय. बॉल चाललाय खालून, आलाय डॉट. चांगला बॉल इथे रिलीज करत असताना आणि कमबॅक केलंय आता वेदांत शिंदेने देखील. अनिकेत सेलार कालचा दिवस देखील त्याने देखील खेळाडूने गाजवला गेलाय आणि आज मेहनत आणखीन करावी लागेल. थोडासा दूर ठेवलाय, परंतु लो फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक तैनात आणि पकडले मोठ्या भावेने कॅच. फलंदाज अनिकेत सेलार. फिल्डिंग प्रत्येक जण इथं बेस देण्यासाठी येतोय आणि आज खरं तर बेस द्यावा लागेल. फायनल डे आहे KSK प्रीमियर लीग आपण पाहू शकाल. पर्व क्रमांक 6 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. संतोष भोसले मॅन फ्रॉम तेटलीचा खेळाडू, समोर गोलंदाज वेदांत शिंदे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हाही देखील बॉल वाईट येतोय. षटकार, त्याच्यानंतर विकेट, वाईट, डॉट, विकेट आणि आता व्हाईट बॉलचा कॉल आलाय. संतोष भोसले तेटलीचा खेळाडू. टोटल झाला तर एकूण 31 धावा 39 स्कोर कार्ड वरती. मॅच जबरदस्त होईल, याच्यामध्ये तीरशंका नाहीये. दुपारचं सत्र चालू झालंय. वेदांत पुन्हा एकदा बाहेर टाकलाय, रूप दिलाय बॅटरने. डिबेस्टे कव्हर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी दर आहे. बॉल थांबलाय आणि बघता इथे 2 धावा इथे पूर्ण करत असताना डालबात लोणचा कोण नाही कोणचा फटका आला इथे मात्र 2 धावा 41 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. बॅटिंग तर चांगली होतीये. संतोष भोसले देखील आपल्या टीम साठी नेहमीच लीड करत असतो, परंतु आज प्रीमियर लीग, आज चांगली बॅटिंग करायची आहे, परंतु फटका फसलाय. थोडा वेळ बॉल हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट केलाय फलंदाज संतोष भोसले. बाद. आपण त्वरित तयार राहायचा. एका षटकाचा खेळ राहिला. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय भिलारे.
युवा गोलंदाज आहे अक्षय भिलारे. समोर आपण पाहिलं तर प्रमोद कदम असणार आहे. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल ऑन साईडला वळण घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पायामध्ये टाकला आणि पहिलाच बॉल वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज आलाय तो पहिला डॉट. अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर प्रमोद किरण मोरे देखील दुसरा एंटला आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टोटल झाले आता 41 रन्स. इथे बॅटनं मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी जरूर गेले होते परंतु इथे आली आहे ती एक सिंगल धाव. वळण दिलं होतं. या बॉलला वेग आहे अक्षय भिलारेकडे आणि तोच इथे वेगाचा स्वार करत असताना 42 च्या 62 होणं तितकं महत्वाचं आहे. कारण का मागील आपण कालचा दिवस पाहिलाय सागर सुतार जबरदस्त बॅटिंग केली आहे परंतु ही मॅच तितकीच दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि ते ताकदीचा आता युक्तीचा वापर करावा लागेल. बॉलर अक्षय आल्या पावली. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक केलाय. हे की 47 बाहेर काढली आहे. इट इज एस बँक मॅक्सिमम सिक्सर. किरण मोरे छा गया. तो आलं त्याने पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. ठोकलाय षटकार. बाहेर टाकणी स्वतः खरं तर किरण मोरे हे संघ मालक आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. बराच बॉल बाहेर टाकलाय. अतिरिक्त रन्स आपण ऍड करूया. टोटल झाल्यात त्या 49 धावा. 6 विकेटचं पतन झालंय. काहीशे बॉल शिल्लक आहेत आणि काहीशा बॉलवरती आता टार्गेट सेट करायचं आहे आणि त्यासाठी आक्रमण हा पर्याय तुम्हाला निवडायचाच आहे. नवलुक शॉट खेळलाय. फाईन लेगला बॉल आहे क्षेत्राच्या डीप मध्ये. एक सिंगल मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय परंतु हा प्रयत्न अद्याप तरी फसला गेलाय आणि इथे माघार येतील प्रमोद कदम. वरती नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहे. 7 गड्यांचं पतन झालंय आणि काहीशे बॉल शिल्लक आहेत आणि स्वतः संघ मालक किरण मोरे आपण पाहत आहोत. आणखीन किती चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आभागाच्या बाहेर. शॉर्ट बॉल होता. फुल मांगेगे तो गुलदस्ता दे देंगे. फूल मांगेगे तो गुलदस्ता दे देंगे. क्वार्टर मांगेगे तो खंबा देंगे. खंबे के साथ मुगडाल का पैकेट, पानी का बोतल और कांच का ग्लास भी देंगे. पर दादा ऐसे खराब गेंद डालेंगे तो हम इस तरीके से छक्के लगा देंगे. ठोक दीजिए. किरण मोरे यांची बातू आहे. हा बॉल काय असणार आहे आणि हा बॉल शेवटचा. यस बॉल तर जरूर टाकलाय. धावा झाल्या त्या 56. आणि ओव्हरची होतीये ती समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 56. 57 धावेचं टार्गेट असणार आहे परंतु 4 बॉलच्या पाठीमागे किरण मोरे स्वतः संघ मालक आहेत आणि त्यांचं योगदान या मॅच मध्ये महत्वपूर्ण राहिलंय. कारण खूप चांगल्या पद्धतीने समालोचन आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी ऐकायला मिळतंय. आपण इथून पुढे टॉस करणार आहोत. महत्वाची मॅच आहे. आमचे खऱ्या अर्थाने केएसके प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक अर्थात आमचे मित्र विजयजी शिंदे यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्याचबरोबर आमचे संघ मालक विलास दादा आपण या आकाश वेंदे यांनाही विनंती केली जाते आपण या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रिझल्ट येईल की कोणता संघ क्वालिफाय होईल, कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर जाईल, अशी ही मॅच आहे. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल.
थँक्यू सो मच. आपण टॉसकडे जातोय. महत्वाचा टॉस आहे. दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आहे इंदाई 11 स्टार, तर दुसऱ्या बाजूला अर्जू 11 संघ आहे ज्यांनी 2 पैकी 2 सामने जिंकलेत, म्हणजे आतापर्यंत अपराजित आहेत. आता इथून पुढे इंदाई 11 स्टार या संघाने जर सामना जिंकला तर ते क्वालिफाय होऊ शकतात, परंतु जर तो सामना त्यांच्या हातातून निसटला तर शेवटी रन रेट आहे. म्हणजे खूप मजा आहे या मॅचमध्ये. मी आमचे जॉईंट सेक्रेटरी विजयदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला टीम आहे अर्जू 11, दुसऱ्या बाजूला इंदाई 11. एकाच गावातील दोन्ही कॅप्टन आहेत. अक्षय आहे, दुसऱ्या बाजूला क्षितिज मोरे आहे. आपण करूया टॉस. कॉल कोण देईल? क्षितिज मोरे कॉल देतील. स्विंग द कॉइन. छापा हा कॉल आहे आणि इट इज अ हेड. छापा टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? महत्वाची मॅच आहे. नक्कीच ही मॅच क्रुशल आहे. ही जर जिंकलो तर आम्ही सेमीफायनलला पात्र आहे, त्यामुळे आम्ही फक्त जिंकायच्या हिशोबाने खेळेल. शेवटी 100% देण्याचाच प्रयत्न असेल सगळ्यांनी. प्रेशर आहे का कुठेतरी? मॅच महत्वाची आहे. जिंकलो तर क्वालिफाय, हारलो तर इथून या स्पर्धेचा मधून आपला प्रवास संपणार आहे. नक्कीच प्रेशर तर खूप आहे. स्वतःची माझी बॅटिंग पण झाली नाही, त्यामुळे मी पण पहिला डिप्रेसच आहे. परंतु संघ चांगला खेळतोय आणि चांगला घेऊन जाईन. काय देवाच्या मनात असेल तर ह्या मॅचला बॅटिंग होईल, पण आम्ही जिंकू नक्कीच. अक्षय मोरेकडे जाऊया. विजयी होणार आम्ही असं क्षितिज मोरेंनी सांगितलंय. तुझं काय मत असेल? प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि 2 मॅचेस जिंकून सेमीला आम्ही गेलोय, पण तोच मोमेंटम आम्ही सेमीफायनलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. क्षितिज मोरेला आउट करण्यासाठी काय योजना केल्यात का? योजना तर काय नाही. आता तो बोलल्याप्रमाणे त्याचा कॉन्फिडन्स लो आहे, तर त्याचाच फायदा घेऊन आम्ही बॉलरला, तर कालपासून चांगली बॉलिंग चालली आहे, तर चांगल्या टप्प्यावर चांगल्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच. आमचे जॉईंट सेक्रेटरी विजयजी शिंदे यांच्याकडे जाईन. विजू, दरवर्षी KSK प्रीमियर लीग उंचावरती जाण्याचा प्रयत्न करते. 2018ला सुरुवात झाली, 2025 मध्ये आपण आलोय, परंतु प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं दिलं जाते. तू काय म्हणशील? नक्कीच यावर्षी आयोजन अप्रतिम आहे. खरंच वेळ देता नाही आला यावर्षी, पण सर्व जेवढे आपले कमिटी मेंबर्स आहेत किंवा जी KSK प्रीमियर लीगची कमिटी होती त्यांनी अतिशय सुंदर काम केलं आहे. आणि मला वाटतं 2025 मधली ही पहिली स्पर्धा मी पाहतोय. एवढी भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि खूप सुंदर आयोजन आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आणि चांगली मॅच होईल नक्कीच. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आमचे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. परंतु टॉसमध्ये काय घडलंय तर टॉस आपण जर पाहिला, इंदाई 11 स्टार या संघाने टॉस जिंकलाय, कारण त्यांना मॅचही जिंकायची आहे. आणि प्रथम त्यांनी सांगितलंय की आम्ही बॉलिंग करणार आहे. मॅच अप्रतिम होईल, कारण दोन्ही संघ तगडे आहेत. एका संघाचा विचार केला तर 2 मॅच खेळल्यात, अजून कोणतीही मॅच त्यांनी हारलेली नाही. एका बाजूला इंदाई 11 स्टार या संघाला विजय प्राप्त करायचा आहे. विजय प्राप्त केला तर ते या ठिकाणी सेमीफायनलला क्वालिफाय होत आहेत. अप्रतिम मॅच होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. उमेशजी सावंत सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. इथे पाहू शकाल तुम्ही नो लुक शॉट इथे पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय किशोर उतेकरचं. बॅटर सागर सुतार. जबरदस्त इथे फटका पहिलाच इथे पाहायला मिळतोय. 57 धाब्यांचं खरं तर टार्गेट ठेवले गेले. दोन्हीच एका गावामधले खेळाडू आहेत. किशोर उतेकर आणि त्याचबरोबर सागर सुतार. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलं. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. पहिल्याच बॉल वरती इथे 4 आलेले आहेत आणि दोन्ही खेळाडू खरं तर KSK आयकॉन आहेत. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. P1चं पहिलं मार्ग असताना बघा बॉलला सन्मान दिले, रिस्पेक्ट दिले या बॉलला, कारण का तितकाच बॉल देखील चांगल्या पद्धतीनं हा बॉल हाताळला होता किशोर उतेकरने. दुसरा बॉल डॉट आलाय. बॅक टू द बॉलर. पहिला बॉल थोडासा पायामधून बॉलला खरं तर गिरकी दिली आहे बॅटर सागरने आणि दुसरा बॉल आलाय डॉट. मॅचला मजा येईल, मॅच मध्ये खुन्नस होईल. और पिच बॉल त्याला मॅनेज केलंय. ऑन साइडला टर्न केलंय. क्षेत्रचे थोडे दूर आहेत आणि बॉल चालले इथे. जब मसले होते बडे तो सागर सुतार होते खडे. ठोकलाय षटकार. क्लासिकल फक्त सॉफ्ट हँडने हा बॉल त्याला खरं तर खेळला गेलाय.
फक्त दिशा दिली आहे. ओव्हर पिच बॉल होता, त्याला मॅनेज केलंय आणि त्याला परफेक्ट मिड ऑफ द बॅट घेतलाय आणि खरं तर किशोर उत्तेकर याच्यावरती हात चढवलेला हल्ला बॉल. 10 धाबा झाल्या 3 बॉलच्या पाठीमागे. 57 धाबा जमवायच्या. ताबडतोब बॅटिंग इथे क्लासिकल बॅटिंग. काल खरं तर सागर सुतार नावाचं हे वादळ गुंगावलं गेलंय प्रत्येक मॅच मध्ये. आणखीन एक इथे पाहू शकाल नो लुक शॉट केलाय ऑन साईडला टप. डिस्को लेग मध्ये बॉल निघून जातोय तोपर्यंत एक सिंगल येते बॉलवरती. इकॉनॉमिक्स वर पाहिजे, विकेट पाहिजेत आणि त्या विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल किशोरला. चेसिंगचा मोड आहे. टोटल आतापर्यंत 11 धावा झाल्यात. टोटल जमवायच्या आहेत त्या 57 धाबा. ही मॅच कोण घेऊन जाणार आहे? थोडस क्षेत्र क्षणामध्ये त्याचा बदल केला गेलाय. कारण का स्ट्राईक एंडला जिल्हा आयकॉन रुळेगावचा खेळाडू विवेक शिंदे बाहुबली या नावाने खरं तर हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि या प्रसिद्धीला मिळाली आहे. ओहो स्टॉप केलाय बॅटरला. परफेक्ट यॉर्कर बुंदा फेक बॉल इथे आलाय टॉट. चांगलं कमबॅक करत असताना किशोर उत्तेकर रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी ऑस्टमच्या बाहेर आणि त्याच्यानंतर परफेक्ट इथे ब्लॉकचा वापर केलाय आणि आलेला हा तो डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. जरूर दोन बॉल मध्ये 10 धाबा आल्यात आणि इथे किपिंग तर जरूर केली आहे. लाऊड अपील केली आणि आता तिसऱ्या पंचांची इथे मागणी येते आणि आता आमचं टेक्निकल टीम आणि तिसरे पंच आता बिजी राहतील. चांगली गोलंदाजी आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये. किशोर उत्तेकरची पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि 3 बॉलच्या पाठीमागे नंतरच्या फक्त एकच धाव दिली आहे आणि फलंदाज नॉट आउट. सेफ आहे फलंदाज. षटकाची झाली आहे समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. इथे बॅटिंग करत असताना महाबळेश्वर स्पोर्ट जमवायच्या त्या 57 आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा तब्बल ठोकल्यात. किशोर उत्तेकर यंदाचा खरं तर हा इन्फॉर्म खेळाडू. यंदाच्या स्पर्धा गाजवल्यात किशोर उत्तेकरने. सागर सुतार कालपासून खरं तर या बॅटरने धुमाकूळ घातलाय आणि आज देखील तो तेच करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जिल्हा आयकॉन संकेत कलंबे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. समोर सागर सुतार एक हार्ड हिटर बॅटर आहे. दुसऱ्या बाजूला के महाबळेश्वरचा बाहुबली विवेक शिंदे जिल्हा आयकॉन. टोटल झाल्या त्या 11 जोडी. बऱ्याच धावांची गरज आहे. 24 बॉल 46 धावांचं आता टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॉलर संकेत तयार होत आहेत. पहिलाच बॉल दुधानी तलवारचा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॉल वरती तितकं नियंत्रण नाहीये. आलाय तो पहिला बॉल डॉट. चांगला बॉल. या मॅच मध्ये डॉट बॉल टाकावे लागतील, परंतु प्लस पॉइंट आतापर्यंत राहिलाय टीम महाबळेश्वर स्पोर्टचा. विकेटचं कोणतंही पतन नाहीये, नुकसान नाहीये, हा प्लस पॉइंट आहे. ओहो कोलव्यात टाकला होता. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर. जबरदस्त इथे संकेत कलंबी यांची बॉलिंग पाहतोय. लगातारचे इथे 2 बॉल डॉट टाकले आहेत आणि फलंदाजाला आता खरं तर बेड्या ठोकल्यात की काय पायामध्ये. हाच फलंदाज सुसाट सुटला होता. या नावाची गाडी सुसाट सुटली होती आणि या गाड्या थांबवलंय. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग होतीये. आणखीन एक इथे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. 5ला 1, 10ला 3, चकबार 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 चकबार. लगातार 3 बॉल डॉट. लाजवाब गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. या मॅच मध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. आणखीन इथे परंतु इथे मोठा फटका आला. आली गोंगी, वाजवली पुंगी, षटकार. एकत्र पाहत रहा. जबरदस्त स्पर्धा होते. 3 बॉल डॉट, त्याच्यामध्ये आक्रमण. बॉल फुल टॉस होता आणि हा बॉल खूप बाहेर आहे आणि इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. 3 बॉल डॉट, त्याच्यानंतर आक्रमण. टोटल झाले ते आतापर्यंत 18 धावा. चांगली इथे बॅटिंग होतीये. सागर सुतार एका बाजूने 8 बॉलच्या पाठीमागे 17 धावा कुठल्या गेल्यात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा बरोबर जागेवरून प्रयत्न केला होता. फुटवरचा कोणता
यावेळेस वापर नाहीये, कारण का एसटी रक्षक खरं तर अनिकेत सेलार हा क्लोज आहे आणि त्याचाच अंदाज लावून खरं तर जाग्यावरून बॅटिंग करण्याचा खरं तर दोन्ही बॅटर निर्णय घेतलाय. इथे आलाय डॉट आणि 1.5चा खेळ समाप्त झालाय. 19 बॉल आणि इक्वेशन सध्या 39 धावेंचं आहे. प्रत्येक बॉलवरती 2 धावेंची सरासरी हवी आहे. हा मॅच चांगली गोलंदाजी आता आपण पाहिलं तर संकेत त्यांचे होते, जिल्हा आयकॉन आहेत आणि प्रत्येकाने बेस दिलाय. कडे कडे खेळण्याचा मनसुबा ठेवला होता. नो बॉलचा आहे कॉल आणि इथे फक्त बॉल चालला. इथे दन 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 थांबणार नाहीये. मिळतील धाबा 4. बेडा झालाय पार चौकार. पिंक झाली आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. या 5 धावा आपण ऍड करूया. जबरदस्त बॅटिंग होतीये. धावा झाल्या त्या अद्याप त्या एकूण 23 धावा. आता फ्री हिटचा बॉल आहे ना, दिवाळी ना दसरा फिर बी बोनस. हा बोनस घ्यायचा आहे तर मोठा फटका खेळावा लागेल आणि समोर आपण हा डटर बॅटर पाहतोय सागर सुतार. हेलिकॉप्टर उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. पॉइंट मध्ये बॉल चाललाय. सिंगल येते या बॉल वरती आणि पंचांचा कॉल आला. यस, एक सिंगल येईल या बॉल वरती आणि टोटल झाल्या त्या एकूण 24 रन्स आणि 18 बॉल आणि 33 धावेंची आवश्यकता आहे. तोपर्यंत हम जाऊया. हम यू गए और यू आए टीजा. खर तर किल्ला लढवला जातोय. सागर सुतार हे बॅटला धार लावून आलेत की काय हा प्रश्न देखील उभा राहिलाय. कालपासून जबरदस्त बॅटिंग आणि आतापर्यंत 11 बॉलच्या पाठीमागे 22 धावाचं योगदान. तर 2 बॉल खेळलेत विवेक शिंदे. त्यांच्या बॅट मधून धाव आलेली नाहीये. 2 धावा देखील एक्स्ट्रा रन्स देखील आल्यात. 24 धावा आतापर्यंत स्कोरगार्ड वरती लगवल्या गेल्यात. पुन्हा एकदा किशोर उतेकर पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा याच गोलंदाजाला कुठल्या होता तोच गोलंदाज. परंतु इथे आता तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन हे तुमचं होणं आवश्यकता आहे, कारण का 3 ओव्हरचा खेळ बॅलन्स आहे आणि सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये हवी आहे ती 11 धाव्यांची. 33 धाव्यांची अजूनही गरज आहे. किशोर उतेकर 2 आयकॉन खेळाडू केएसके प्रीमियर लीगचे आणि या मॅच मध्ये दोन्ही एकाच गावातले आहेत. हा अभिमान आहे निपाणी गावचा. बॉलर तयार होतोय. या बॉल वरती सरळ बॅटने केलाय आणि गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल चालला इथे टन 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 चौकार. पिच बॉल होता. सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्र थोडेसे वाईड इश आणि त्याच्यानंतर मिळालेल्या धाबा 4. जबरदस्त बॅटिंग. 12 बॉलच्या पाठीमागे 26 धावेचं योगदान. ओहो, सॉफ्टनने केला एक सिंगल साठी आणि हीच खरं तर खासियत आहे बॅटर सागर सुतारची. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सागर सुतार रनिंग हँड मध्ये कदाचित त्यांना हा बॉल लागलाय. सिंगल आली आहे. चौका टोकल्यानंतर सिंगल, कारण का डिफेन्स देखील तितकं महत्वाचं आहे आणि दोन्ही बॅटर याच मनसुबेने खेळतात की शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि ही मॅच आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि त्याच मनसुबेने सध्या ते संयमानं एखादा आपल्या डोक्यावरती बर्फाचा कडा ठेवलाय आणि शांत विचारानं शांत संयमानं बॅटिंग करतायत. बॉलर तयार. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल. शरीरापासून दूर ठेवलाय गोलंदाजाने हा बॉल. ऑन साईडला वळण देण्याचा प्रयत्न केला होता विवेक शिंदेने परंतु जिल्हा आयकॉन आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव आले नाहीये. धावा येणं महत्वपूर्ण आहे आणि डॉट बॉल फेकणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. मॅच रफ अँड टफ, मॅच क्वालिटी. बॉलर तयार. विवेक शिंदे खरं तर सरळ बॅटने धावा येत नाहीयेत. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे लेग बाईट्स च्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे ऍड करूया. टोटल झालेत त्या एकूण बघता बघता 30 धावा झाल्यात.
57 धाब्यांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. 13 बॉलच्या पाठीमागे 27 धाब्यांचं योगदान. जबरदस्त बॅटिंग केली आहे सागर सुतारने. किशोर उत्तेकर पुणे एकदा तयार होतोय. इथे बॉल घेऊ शकाल तुम्ही. बॉल चाललाय चंद्रयान 3च्या भेटीला. उडान है लंबी गगनचुंबी चरण. वा जबरदस्त बॅटिंग होतीये सागर सुतार. लाजवाब बॅटिंग. आकाशाला गवसणी घालणारा एक फटका आलाय त्याच्या बॅट मधनं. बघा आता तो छोट्या, मला वाटतंय सेल्फी काढण्यासाठी जातोय छोट्या सेल्फी काढण्यासाठी. कारण का सागर सुतारची त्याला बहारदार बॅटिंग आवडली आहे. एकदा सागर सुतारसाठी आणि छोट्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लाजवाब कालच्या दिवसापासून जब तक है तेरी जवानी सागर, जब तक है तेरी जवानी तब तक है दुनिया तेरे लिए दीवानी, दुनिया तेरे लिए दीवानी. अफलातून बॅटिंग. 14 बॉलच्या पाठीमागे 33 धाबा. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. एक जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज आहे. बॉलर तयार होतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पंचांनी हाईट फॅक्टर पाहिलाय आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची होतीये. खरं तर सांगता काय बॉल रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. सरळ बॅटने धाबा येत आहेत तो उंगली टेढ़ी क्यों करने का, आणि तो प्रयत्न सागरने केलाय. 15 बॉल पाठीमागे 33 धाबा आणि बघता बघता इथे 3 षटकांची समाप्ती होती आहे. आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या एकूण 36. आता 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे जिंकण्यासाठी 21 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि कित्येक आता गत वर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचं काम खरं तर या KS क्रीडा जी कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला मिळालंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये चर्चा झाली आहे कारण का सिच्युएशन आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 आहे. 21 धाब्यांचं मॅच ऑन राहिली दोन्ही टीमसाठी. विकेटच्या बाजून विकेटचा कोणताही पतन नाहीये. ते शोधामध्ये जावं लागेल. परंतु एका बाजूने 4 बॉल विवेक शिंदे खेळलाय परंतु त्याच्या बॅटमधनं अद्याप एकही धाव आली नाहीये. म्हणजे त्याला थांबवलंय आतापर्यंत. जे काही काम केलंय ते सागर सुतारने केलंय. एका बाजूने इथे विवेक शिंदे जिल्हा आयकॉन. कोण ही मॅच जिंकणार आहे? अजिंक्य 11 की महाबळेश्वर स्पोर्ट. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. वाईट बॉलचा कॉल. धावा नाहीये तुमच्याकडे. आधीच कर्जबाजारी मी म्हणेन त्याच्यामध्ये उसने शेजारी. आता रन्स द्यायच्या नाहीयेत. 37 धाबा स्कोर कार्ड वरती. 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये आता 10 रनची आवश्यकता आहे. विवेक शिंदे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी गेले परंतु बॅक टू बॅक आणि डॅमेज गोलंदाजी होत असताना नवनीत चव्हाणला आपण पाहतोय. साळुशी गावचा खेळाडू. जबाबदाऱ्या वाढल्या. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावा लागतील. दिमाखाने आता गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार नवनीत. इथे समोर बॅट नाही खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. एक तर सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग होतीये आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते. 11 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. जिंकण्यासाठी 18 धाब्यांची गरज आहे. टोटल झाले त्या बघता बघता एकूण
बिनगडी बाद 39 धाबा. जबरदस्त एकाने चढवलाय साज आणि एकाने दाखवलाय खरं तर आपल्या बॅटिंगचा माज आणि त्या माजाचं नाव आहे बॅटर सागर सुतार. अप्रतिम बॅटिंग केली आतापर्यंत. पदर तयार. इथे फटका सुरेख आहे. उंच 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 गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या येत होते किरण परंतु बॉल अडवलाय. बॉलला धाबा आल्यात या बॉल वरती. त्या मात्र 2 धाबा. कॅचची संधी उपलब्ध झाली होती. बराच वेळ काल बॉल हवेमध्ये राहिला होता आणि त्याच्यानंतर किरण होते तिथे आणि हा कॅच सुटला गेलाय मी म्हणेन. आणि आता 10 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता टोटल झाल्यात त्या 41 धाबा. जबरदस्त 2 बॅटर खरं तर शांत पद्धतीने सध्या बॅटिंग करतात मॅच मध्ये. 41 धाबा स्कोरकार्ड वरती. विकेटचं पतन नाहीये. इथे शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. हा कॅच होऊ शकतो. कॅच झालाय आणि मॅच मध्ये आता यू टर्न होईल. मॅच वेगळं वळण घेईल कारण का सागर सुतार एक हार्ड हिटर फलंदाज झालाय बाद. देखील तुम्हाला साळेगाव साळोशी गावचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि ज्या ज्या वेळेस आपला एखाद्या टीमचा खरं तर खेळाडू आपल्या समोर येतो तर प्रत्येकाला त्याची कमजोरी काय माहिती असते. प्रत्येकाला त्याची कमजोरी माहिती असते. कोणाची नस कुठे दाबली त्याला किती त्रास होईल हे प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि आता नवनीत चव्हाण खरं तर चांगली 2 बॉल वाईट जरूर टाकले होते परंतु यावेळेस कमबॅक करत असताना विकेटच्या शोधामध्ये होते आणि ते विकेटचं खरं तर झालं विणलं गेलं झालं टाकलं गेलं आणि त्याच्यामध्ये मासा मोठा फसला गेलाय. ब्रेक तो लावला गेलाय. अतुल सेदारता बॅटिंग साठी. 9 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता. नवनीत लो फुल टॉस बॉल बिलकवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये हा कॅच सुटला गेलाय. हा कॅच ड्रॉप झालाय. दादा इसे इतने गलती क्रिकेट में कभी नहीं चलती. फील्डिंग है खराब तो क्या करेंगे मामा अशोक शराब. ते देखील काही करू शकत नाहीये. हा कॅच ड्रॉप झालाय. त्याच्यामध्ये एक रन्स देखील आली आहे. 8 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता टोटल झाल्यात त्या 42 रन्स. कडक मॅच चालली आहे. रुबाबदार मॅच चालली आहे. समोर जिल्हा आयकॉन विवेक शिंदे आतापर्यंत शांत राहिलाय. तो आला इथे समोरच्या बॅटने केलेला फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. किशोर उतेकरला पाहू शकाल तुम्ही आणि तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना मॅच रंगात येते. मॅच धुंदात चालली आहे. मॅच बनत चालली आहे. मॅच बनवली आहे. मॅच घडत चालली आहे. मॅच घडवले. फिल्डिंग करणारी टीम 80 का 11 सध्या फाईट करते. 7 बॉलच्या पाठीमागे 13 धाबा. विवेक शिंदेची विकेट घेणं महत्वाचं. ऑन साईडला टर्न करण्याचा बॅटरने प्रयत्न केला होता आणि हा देखील बॉल आलाय डॉट. कमबॅक केलंय. कमालीची वापसी केली आहे. 2 बॉल जरूर या गोलंदाजाने वाईट टाकलेत परंतु 6 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. मॅच ची आवश्यकता. आता खरं तर विवेक शिंदे पॅट बोलली नाहीये मॅच मध्ये. जे केले ते सागर सुतारने केले परंतु आता विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. संयमाचा खेळ. आता गोलंदाज की फलंदाज कोण कोणावर पडेल भारी. अजिंक्य 11 की महाबळेश्वर स्पोर्ट ही मॅच कोण जिंकणार आहे. 6 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. एका बाजूला अतुल सेलार आहे सालोशी गावचा खेळाडू
आणि बॉलिंग ट्रॅक वरती निमेश, बॉलिंग ट्रॅक वरती निमेश. निपाणी गावचा खेळाडू आता निमेश, याच्यावरती जबाबदारी, जो खांदा आहे ना तो आता मजबूत ठेवावा लागेल. टप्प्यावरती नियंत्रण आता सगळे सांगताय, सांगणं देखील तितकंच महत्वाचं आहे, तो संदेश तितकाच महत्वाचा आहे. नक्कीच प्रेम वाटावं लागतं आणि प्रेम द्यावं लागतं, प्रेम घ्यावं लागतं. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. जबरदस्त स्पर्धा, 6 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. हो हुस्ले बुलंद तो मंजर भी आएगा, हो हुस्ले बुलंद तो मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की, अब जिद है उसे पाने की, तो टोटल भी आएगा. 6 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. बैटर की बॉलर अशिंका 11 की महाबळेश्वर स्पोर्ट. अतुल, विवेक शिंदे हे 2 बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मॅचने वळण घेतलंय. 3 ओव्हर मध्ये रन्स आल्या होत्या, परंतु आता थांबवले. नवनीत चव्हाण जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना फाईट निर्माण केली आहे मॅच मध्ये. बॉलर निमेश तयार. अतुल यांचा स्ट्रोक फसलाय की काय? बॉल बराच काळ हवेमध्ये, फटका फसलाय, कॅचची संधी आणि विकेटचं देखील पतन. मॅचने युटर्न, मॅचने वळण. फलंदाज परतीच्या दिशेला. फलंदाज गिट करण्याचा प्रयत्न केला होता. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत बॅटिंग साठी दाखल होत आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. काय मॅच इथे रंगात चालले, मॅच देधुंद होत चालली आहे, कोणी इथे हार मानायला तयार नाहीये अजूनपर्यंत. चांगली मॅच इथे फाईट रंगली जाते. निमेशनी पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली आहे. बॉल आपटलाय, परत एकदा उंच बॉल, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि पकडलाय. कॅच, लाजवाब, लाजवाब एफर्ट्स. फलंदाज होईल बाद. कॅच फरक झालाय. राजेश मोरे निमेश साठी आता त्यांचं एटीएम खुलं झालंय, परंतु विवेक शिंदेला स्ट्राईक घेणं तितकंच महत्वाचं आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त, 4 बॉलचा खेळ राहिलाय. 13 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅचने वळण घेतलं. जेव्हा 3 षटकांचा मॅच झाला होता तेव्हा महाबळेश्वर स्पोर्ट ही लीडिंग करत होती, या मॅच मध्ये लीड करत होता, परंतु मॅच फसलाय. सुशांत शिंदे बॅटिंग साठी. ओहो, स्ट्रोक साठी इथे काय घडलंय, काय घडलंय? सिंगलचा प्रयत्न करत होते, स्ट्राईक घ्यायची होती विवेक शिंदेला, परंतु स्ट्राईक मिळाली आहे. सुशांत शिंदे होतील बाद. आणखी एक फलंदाज बाद होता. फलंदाज आक्रमक आहे. जवळ आपण पाहिलं तर क्रिकेट जैसा रंग बदलता है, पॉलिटिक्स जैसा रंग बदलता है क्रिकेट है, और क्रिकेट कभी भी किसी भी वक्त बदल सकता है. रंग बदलणारा सरळा तुम्हाला माहिती आहे, रंग बदलतो, पॉलिटिक्स देखील रंग बदलतो. आणि हा क्रिकेट आता रंग बदल असताना 3 बॉल मध्ये 3 विकेट जरूर आल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुशांत आता, परंतु समोर आता विवेक शिंदे, जिल्हा आयकॉन. काहीतरी स्पेशल करायचं आहे, काहीतरी खास करायचं आहे, काहीतरी क्लास करायचा आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 3 धावा फक्त आल्यात.
तीन बॉलचा खेळ बाकी आहे, 13 धाव्यांची आवश्यकता आहे. निमेश जबरदस्त प्रतिम कामगिरी करत असताना, आपलं बेस्ट देत असताना टीमसाठी आपटलाय परंतु ते मोठा वार केलाय. बाजू को खोला, ताप का गोला, ये पक्का 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 लंगित छक्का. बाहुबलीच्या बॅट मधनं षटकाराला मॅच मध्ये फाईट होते, मॅच मध्ये निर्माण होते, कहाणीला वळण घेतलं जातंय, कधी इकडे कधी तिकडे. 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता आहे. आता या मॅच मध्ये चर्चा होते, चर्चा रंगली गेली आहे. 2 टीम आमने सामने 57 धाव्यांचं चिरफाड करण्यासाठी जेव्हा फलंदाज मैदानामध्ये आले होते, 3 षटकांमध्ये चांगली धावसंख्या आणि त्या 2 बॉलच्या पाठीमागे 7 धाव्यांची आवश्यकता आहे, जिथे समीकरण होतं 3-13चं. आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर, मॅचला मजा येते. 2 बॉलच्या पाठीमागे 7 धाबा. विवेक शिंदे मॅन फ्रॉम रुळे, बाहुबली या नावाने प्रसिद्ध आहे. सर्व सूत्र तर त्यांच्या हातामध्ये आहेत. आणखीन एक इथे मोठा फटका आलाय. जब मसले होते बडे तो लंबे छक्के आते आणि विवेक शिंदे सेट ऑन बाहेर आलेला इथे. विवेक शिंदे बँडिक टोक षटकार. ठासून आला या फलंदाज. जबरदस्त ही घासून मॅच होतीये. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. जबरदस्त मॅच जिथे 6 बॉल 13 धावेची आवश्यकता होती. 3 बॉल मध्ये 3 विकेट, परंतु या 2 बॉल वरती आक्रमण केलंय. बाहुबली नाव या खेळाडूचं आहे. प्रसिद्धी अशीच मिळत नसते तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला सिद्धता करावी लागते, अंमलात आणावं लागतं. 1 बॉल 1 ची आवश्यकता. ओ माय गॉड, वलन दिलंय बॉलला आणि हा मॅच अंतिम जिंकलाय. शेवटच्या बॉल वरती विवेक शिंदेने ठोकलाय चौकार. महाबळेश्वर स्पोर्ट या मॅच मध्ये बाजी मारत असताना जबरदस्त बॅटिंग, अभिनंदन. बॅटिंग